सदस्य नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी mscioa.org ह्या वेबसाईटवरती जा. त्यानंतर उजव्या बाजूला सदस्य नोंदणी ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला पेमेंट ऑप्शन समोर येईल. इथे आपल्याला काही फील्ड्स फिल करायचे आहेत. सेंटरचं नाव, सेंटर कोड, त्यानंतर ईमेल आय डी आपला फिल करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर ॲड करायचा आहे. त्यानंतर स्वतःचं नाव ॲड करायचं आहे. मेक अ पेमेंट बटनवर क्लिक करायचं आहे. पेमेंट ऑप्शनवर आल्यावरती सगळ्यात वरच्या बाजूला दोन ऑप्शन असतात. आय एम अ न्यू युजर. फर्स्ट टाइम पेयूमनीने पेमेंट करत असाल तर आपण आय एम अ न्यू युजर हे ऑप्शन घेऊन ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आपण इथे कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे. ही गोष्ट करणं आवश्यक आहे. आपण रजिस्टर्ड युजर असाल आधीच तर आय हॅव पेयूमनी पासवर्ड यावर क्लिक करून तुमचा ईमेल आय डी, पासवर्ड टाकून कंटिन्यू करू शकता. फर्स्ट टाइम आपण पेयूमनीहून पेमेंट करत असाल तर आपण फर्स्ट टाइम इथे आपला ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि पेयूमनी पासवर्ड हा टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर आय ॲग्री ह्या बटनवर क्लिक करून नंतर कंटिन्यू ह्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर आपण पेमेंट ऑप्शन खाली क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी ऑप्शन्सनी पेमेंट करू शकतो. जर आपणास डेबिट कार्डने पेमेंट करायचं असेल तर डेबिट कार्डवर क्लिक करा. तुमच्या कार्डचा नंबर, एक्सपायरी डेट, CVV नंबर इत्यादी गोष्टी एंटर करायचं आहे. आपलं कार्डवरचं नाव एंटर करायचं आहे आणि मेक अ पेमेंट बटनवर क्लिक करायचं आहे. आपल्याला जर नेट बँकिंगने पेमेंट करायचं असेल तर नेट बँकिंग ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्यामधून आपली बँक निवडायची आहे. वरती दिलेल्या लिस्टमध्ये जर ती बँक नसेल तर खाली ड्रॉप डाऊन लिस्ट आहे, यावरून आपण आपली बँक सिलेक्ट करायची आहे आणि मेक अ पेमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या लॉग इन पेजवरती जाता येईल आणि तिथून पेमेंट कन्फर्म करता येईल. हे करत असताना पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही आता जो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर एंटर केलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती SMS येईल आणि त्यात तुम्हाला पेमेंट आय डी मिळेल. तसंच ईमेल आय डीवरती रिसिप्ट मिळेल. म्हणून हे दोन्हीही योग्य टाकणं आवश्यक आहे. तुम्हाला SMS वर जो पेमेंट आय डी येणार आहे तोच रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना टाकणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तुमचं पेमेंट सक्सेसफुल होईल त्याच वेळेस तुम्ही ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशन पेजवर जाणार. तिथे तुम्हाला तो फॉर्म भरता येईल. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पेमेंट पूर्ण केले तर पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला SMS मिळेल. तसंच ईमेलवरती पेमेंटची स्लिप मिळेल. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही रजिस्ट्रेशन पेजवर येणार किंवा रजिस्ट्रेशन पेज डिस्प्ले होईल. असे नाही झाल्यास आपणास काय करायचे आहे, mscioa.org/ef ह्या पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे. हे ओपन करायचं आहे. इथे तुम्ही फ्रंट पेजवर आल्यानंतर दोन ऑप्शन आपल्याला समोर दिसतील. आय हॅव अन अकाउंट. जर तुम्ही पूर्वीच रजिस्ट्रेशन झाले असेल तर इथून लॉग इन करू शकता. आय वॉन्ट टू क्रिएट अन अकाउंट. आता आपण पेमेंट भरलेलं आहे आणि आपल्याला आता अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्यासाठी आपण आता आय वॉन्ट टू क्रिएट अन अकाउंट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
येथे युजर नेम, ईमेल ॲड्रेस इत्यादी फील्ड्स भरायचे आहेत. इथे आपण रजिस्ट्रेशनची पुढची स्टेप पूर्ण करतोय. ह्या सर्व फील्ड्स जिथे लाल स्टार आहे ह्या रिक्वायर्ड आहेत. फोटो तुम्ही लॉग इन केल्यानंतरही अपलोड करू शकता. फोटो नंतर अपलोड केला तरी चालेल. बाकीच्या फील्ड्स ह्या आपल्याला कंपल्सरी आहेत. आणि शेवटी पेमेंट नंबर हा जो तुमच्या मोबाईलवर SMS वर आलेला आहे तो पेमेंट नंबर इथे टाका. जर तुम्हाला SMS मिळाला नसेल तर तुमच्या ईमेल आय डीवरती आलेली स्लिप चेक करा. त्यावरती पेमेंट आय डी असतो, तो पेमेंट आय डी इथे ॲड करायचा आहे आणि त्यानंतर क्रिएट अ न्यू अकाउंट ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही लॉग इन होऊन ऑटोमॅटिक फ्रंट पेजवर चालल्या जाणार. त्यानंतर युजरनेम म्हणून जो युजरनेम तुम्ही ॲड केलेला असेल तोच युजरनेम लॉग इनसाठी वापरायचा आहे आणि पासवर्ड हा रेग्युलर पासवर्ड जो इथे तुम्ही आता फीड करणार आहात तोच तुमचा युजरनेम आणि पासवर्ड असणार आहे.